बीड जिल्ह्यातील सह्याद्री परिसरात असलेल्या वनराईला बुधवारी 24 डिसेंबर रोजी भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे। ही वनराई सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि वर्षानुवर्षाच्या प्रयत्नातून उभी केली होती। मात्र या भीषण आगीत काही क्षणातच संपूर्ण परिसर राखेत परावर्तित झाला। आगीचा भडका इतका तीव्र होता की आगीवर नियंत्रण मिळवण्याआधीच मोठ्या प्रमाणावर झाडं, रोपं आणि जैवविविधता नष्ट झाली। या वनराईमध्ये ससे, हरणं तसेच विविध जातींच्या पक्ष्यांचा अधिवास होता। सुदैवानं या घटनेत कुठलीही मानवी आणि जीवितहानी झाली नसली तरी नैसर्गिक हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र आहे। सह्याद्री वनराई ही पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श नमुना मानली जात होती। स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वनसंवर्धकांमध्ये या घटनेमुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता नसून वनविभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे। या आगीत नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा उभी करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसेच अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बीडहून नितीन फंदे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।